विश्व 24 न्यूज हर पल आपके साथ। नमस्कार, आपण पाहतात विश्व 24 न्यूज। सोलापूर शहर महिला काँग्रेसच्या वतीने अभिनेत्री कंगना राऊतच्या विरोधात जोडेमारे आंदोलन। अभिनेत्री कंगना राऊतने भारतीय स्वातंत्र्याविषयी केलेल्या संतापजनक वक्तव्याच्या विरोधात सोलापूर शहर महिला काँग्रेसच्या वतीने महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या अध्यक्षा तथा आमदार कुमारी प्रणितीताई शिंदे व सोलापूर शहर काँग्रेसच्या अध्यक्ष प्रकाश वाले यांच्या मार्गदर्शनाखाली शहर महिला काँग्रेसच्या अध्यक्षा कुमारी हेमाताई चिंचोळकर यांच्या नेतृत्वाखाली जोरदार निषेध करून जोडेमारे आंदोलन करण्यात आले। तसेच अभिनेत्री कंगना राऊतच्या फोटोची होळी करून कंगना राऊत व केंद्रातील भाजपा सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडला होता। यावेळी बोलताना शहर महिला काँग्रेसच्या अध्यक्षा कुमारी हेमाताई चिंचोळकर म्हणाल्या की एक विकृत बुद्धीची दीड दमडीची नटी अन्नदात्या शेतकऱ्यांना दहशतवादी संबोधते। महाराष्ट्राची शान असणाऱ्या मुंबईसारख्या शहराला मिनी पाकिस्तान म्हणते आणि आता तर समस्त राष्ट्रीय नेते आणि भारतीयांनी प्रचंड संघर्ष करून गोळ्या झेलून तुरुंगवास भोगून लाठ्या काट्या खाऊन मिळवलेल्या स्वातंत्र्याला भीक म्हणते। ही विकृती आली कुठून? हिच्या मुखातून कोणाचे विचार बाहेर पडत आहेत याचा विचार करण्याची वेळ आता आली आहे। या विकृत बाईला नुकताच आपल्या राष्ट्रपती महोदयांच्या हस्ते पद्मश्री पुरस्कार प्रदान करण्यात आला। या पुरस्काराचा अपमान थांबवलाच पाहिजे। या पुरस्काराची प्रतिष्ठा जपण्यासाठी ताबडतोब तिला देण्यात आलेल्या पद्मश्री पुरस्कार काढून घेण्यात यावा, हेच गरजेचे आहे। केंद्र सरकारनं हे एवढं तरी करावं अशी मागणी सोलापूर शहर महिला काँग्रेसच्या वतीने करण्यात येत आहे। देशभक्तीचे नारे देऊन भारत मातेच्या घोषणा देऊन महापुरुषांचा वारसा आम्ही चालवतो असे म्हणणारे, उठता बसता वंदे मातरम म्हणणारे भाजपवालेचे आता हे देशाच्या स्वातंत्र्याचा असा अपमान होताना कुठे दडून बसले आहेत याबद्दल मोदीजी का काहीच बोलत नाहीत, अमित शहा का काही स्टेटमेंट देत नाहीत, दोघेही तोंड बंद करून बसले आहेत। मोदीजी आता तुम्हाला 15 ऑगस्ट 26 जानेवारीला लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित करायला नैतिक अधिकार अबाधित ठेवण्याचा असेल तर कंगना राऊतचा पद्मश्री पुरस्कार काढून घ्या, तिच्यावर देशद्रोहीचा गुन्हा नोंद करावा व तिच्यावर देशद्रोहीचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी सोलापूर शहर महिला काँग्रेसच्या वतीने करण्यात आली। तसेच या संतप्त भावनेची निवेदन माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी माननीय जिल्हाधिकारी यांना देण्यात आले। यावेळी माननीय प्रदेश महिला सचिवा सुमन जाधव, माजी अध्यक्षा ॲडव्होकेट करीमुनिसा बागवान, मुमताज तांबोळी, सुनीता बेरा, चंदा काळे, मीना गायकवाड, अनिता भालेराव, अंबुबाई जाधव, पूनम जाधव, प्रभावती जाधव, सुरेखा चौहान, सत्यभागा गायकवाड, गिरिजा काळे, रजिया अन्सारी, श्वेता काळे, कुसुम चौहान, पद्मा मटाला, बायडाबाई शिंदे, मारिया शेख, आकाश बेरा, सचिन गायकवाड आदी महिला काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। भाजपा सरकारचा, काँग्रेस पक्षाचा, पद्मश्री मागे घेतलीच पाहिजे, कंगनाला अटक झालीच पाहिजे, कंगनाला अटक झालीच पाहिजे, कंगनाला अटक झालीच पाहिजे, कंगनाची हकालपट्टी केलीच पाहिजे, केलीच पाहिजे, कंगनाचा पुरस्कार मागे घेतलाच पाहिजे। आज आम्ही या ठिकाणी नुकताच अभिनेत्री कंगना राणावत यांनी भारतीय स्वातंत्र्याबद्दल जे भीक मेळावा आहे अशा पद्धतीने वक्तव्य केलेलं आहे, संतापजनक वक्तव्य केलेलं आहे अशा अभिनेत्रीचा राणावतचा आम्ही आज महिला काँग्रेसच्या वतीने धिक्कार करतोय। नुकताच त्यांना पद्मश्री पुरस्कार मिळाला, राष्ट्रपतीच्या हस्ते पद्मश्री पुरस्कार मिळालाय।
ज्या पुरस्कार हे स्वातंत्र्य मिळालेलं आहे, स्वातंत्र्य मिळाल्याच्या ठिकाणी जो पुरस्कार मिळालेला आहे त्या ठिकाणी ही अशा पद्धतीने वक्तव्य करते. ही दीड दमडीची नटी, तोंडाला रंग फासून मोठं होऊन स्टंटबाजी करून मोठं होणारी ही नटी, आणि ह्या नटीला आपल्या मोदी सरकारने, भाजप सरकारने पद्मश्री अशा पद्धतीने तिला जाहीर केली आणि तिला पुरस्कार दिलेला आहे. आम्ही महिला काँग्रेस, समस्त महिला काँग्रेसच्या वतीने तिचा धिक्कार करतो. आणखीन मोदी सरकारने ताबडतोब तो पुरस्कार मागे घ्यावा, आणखी तिचा पुरस्कार कॅन्सल करावा, त्याला लवकरात लवकर अटक करावी. आपल्या देशाचा अपमान करणाऱ्या, राष्ट्राचा अपमान करणाऱ्या अशा दहशतवादी राणावतला ताबडतोब अटक करावी, तिचा गुन्हा नोंद करावा. असं पण याच्यामध्ये वक्तव्य म्हणलं की मुंबईसारख्या महानगरीमध्ये आपले शान महानिशान असा मुंबईला तिने मिनी पाकिस्तान असं संबोधलेलं आहे, शेतकऱ्याला चोर संबोधलेलं आहे. अशा पद्धतीने जे वक्तव्य करतील, आणखी जे 4 हुतात्मे आहे, जे गोळी खाल्ले, लाट्या खाल्ले, जे जेल उपभोगले, जेलमध्ये जाऊन आले, अशा स्वातंत्र्य सैनिकांचा सुद्धा त्यांनी घोर अपमान केला. हा पूर्ण त्यांचा अपमान नाही आहे, समस्त भारतीयांचा अपमान आहे. अशा या भारतीयांचा अपमान करणारा, आपल्या सगळ्याचा अपमान करणाऱ्या या कंगना राणावतला ताबडतोब अटक करावी आणि तिचा गुन्हा नोंद करावा. आणखी ताबडतोब दिलेली, तिला जी पद्मश्री पदवी ती दिलेली आहे, बहाल केलेली आहे आपल्या शासनाने, त्यांनी ताबडतोब तेवढं तरी शासनाने करून दाखवावं. जर आपल्या पंतप्रधानाला जर झेंडा, जानेवारीचा झेंडा फडकवायचा असेल तर जरूर हे करतील. हे मोठे मोठे नारे देतात, वंदे मातरम म्हणतात, भारत माता की जय म्हणतात आणि अशा पद्धतीने वक्तव्य करणाऱ्याला पद्मश्री देतात. तर या ठिकाणी एवढंच करते. आम्ही भाजप सरकारचा पण निषेध करतो, मोदी सरकारचा निषेध करतो आणि दिलेला पद्मश्री पुरस्कार हा ताबडतोब काढून घ्यावा, एवढंच आम्ही महिला काँग्रेसच्या वतीने विनंती करतोय. आणखी आम्ही मागणी करतोय आणि हे झालं नाही तर एवढ्या त्याच्यापेक्षा जास्त पद्धतीने. राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.